अंशुमनने घेतला स्वानंदीच्या बाबांचा जीव. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, मल्लिकाच्या तावडीतून पुन्हा एकदा चिंगी सुटते. त्यामुळे मल्लिका घायाळ वाघिणीसारखी पिसाळते. तेवढ्यात गुरुजींचा फोन येतो की अंशुमनच्या लग्नासाठी स्थळ आलंय. आता श्रीमंताची मुलगी, ते पण एकुलते एक. त्यामुळे मल्लिका खूप खुश होते. तेवढं तार पिता येते आणि भिजलेली आग पुन्हा एकदा पेटवते आणि म्हणते, मॉम मी त्या चिंगीला सोडणार नाही. आता बघ मी तिचं काय करते. मल्लिका म्हणते, तू काय करणार आहेस? ती म्हणते, मी तिला जन्माची आदर घडवणार आणि तिला तिची लायकी दाखवून देणार. त्यावेळेस अंशुमन चिंगीला पटवतो आणि तिला मिठी मारतो. आता अर्पिता चिंगीचे हाल करणार. त्यामुळे मल्लिका खूप आनंदात येत असते आणि एकदम दारू उघडते आणि समोरचं दृश्य बघून चांगली शॉक होते. पण अंशुमन मात्र पटकन बाजूला होतो. अर्पिता म्हणते, अंशू तू इथे काय करतोस? ते अंशुमन साड्यासारखे रंग बदलतो आणि म्हणतो, तेच विचारायला आलो होतो मी. असं कसं केलंस तू? चल जा, निघ इकडनं. त्याचा बदललेला रंग बघून चिंगीच्या पायाखालची जमीनच सरकते. अंशुमन म्हणतो, अगं ह्या घरातील लोकांनी तुला किती जीव लावला आणि तू काय केलं? त्यांनाच दगा दिला, चोरी केली. दादाची चेन चोरताना तुला काहीच कसं नाही वाटलं? खरं तर अंशुमन स्वतःला सेफ करत असतो, पण चिंगीच्या नजरेतून मात्र चांगलाच उतरतो. पण मल्लिका मात्र अंशुमनचं कॅरेक्टर चांगलीच ओळखून असते. तो आता जायला लागतो. ती म्हणते, 1 मिनिट, आणि परत ह्या सर्वंट रूममध्ये पाय ठेवायचा नाही. तो तर घाबरून निघून जातो. पण मल्लिका म्हणते, आप्पी एक काम कर, तो ड्रेस उचल आणि फेक हिच्या तोंडावर. आप्पी सर्वंटचा ड्रेस घेते आणि चिंगीच्या तोंडावर फेकून मारते. चिंगी ड्रेस घालते. आप्पी तिला आरशासमोर घेऊन जाते आणि म्हणते, आली ना लायकीवर? आरशाकडे बोट दाखवत म्हणते, ही तुझी लायकी आहे, लक्षात ठेवायचं. मल्लिका म्हणते, यावेळेस तू वाचलीस, पुढच्या वेळेस वाचणार नाही आणि नीट लक्षात ठेव, अंशुमनच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. त्यावेळेस स्वानंदी बाबांना भेटते. बाबा म्हणतात, घरी सगळं ठीक आहे ना? तेव्हा स्वानंदी सांगते, अहो आमच्याकडे एक अशी वयाने लहान स्टाफमध्ये मुलगी आली आहे. अहो तिच्या गळ्यामध्ये राजवाड्यांची चेन सापडली. ती पर्समधून काढते आणि बाबांना दाखवत म्हणते, हे बघा. बाबा आता सोन्याची चेन घेतात आणि तिच्याकडे बघत असतात. तेवढे स्वानंदीला फोन येतो. ती म्हणते, 1 मिनिट हा बाबा. आणि म्हणते, ठीक आहे ठीक आहे, येते मी घरी. बाबा म्हणतात, नंदू सगळं ठीक आहे ना? ती म्हणते, बाबा अंशुमनला बघायला पाहुणे येत आहेत, चला मी निघते, बोलूया नंतर. बाबा अंशुमनला भेटतात आणि म्हणतात, तुम्ही पैसे आणि चेन काढली, हे जसं मला माहिती आहे तसं समररावांना माहिती आहे ना जणू. हे ऐकून अंशुमनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो म्हणतो, बाबा तुम्ही माझ्याशी असं का बोलताय? बाबा म्हणतात, आता मी समररावांशीच बोलतो. अंशू म्हणतो, अहो जे काय बोलायचं ते माझ्याशी बोला. बाबा म्हणतात, आता जे काय तुमच्याबद्दल बोलायचं मी त्यांच्याशीच बोलेल. ते आता जायला लागतात आणि अंशुमन जाम हादरतो. तर आता बाबांच्या मागे जातो आणि त्यांना जोऱ्यात धक्का मारतो आणि बाबा जोऱ्यात डोक्यावर पडतात आणि त्यांच्या डोक्यातून रक्त येत असतं. अंशुमन तिथून कल्टी मारतो. लोक आता गोळा होतात आणि कुजबुजायला लागतात. एक जण आता बाबांचा मोबाईल घेतो आणि स्वानंदीला फोन करतो. स्वानंदी म्हणते, हॅलो. तर दुसऱ्याचाच आवाज येतो. स्वानंदी म्हणते, कोण बोलतंय? हा तर माझ्या बाबांचा नंबर आहे. तो माणूस सांगतो, तुमच्या बाबांचा अपघात झाला. हे ऐकून स्वानंदी शॉक होते आणि म्हणते, बाबांचा अपघात? मी तर आता बाबांना भेटले, असं कसं झालं? तुम्हाला काय वाटतं, स्वानंदीचे बाबा वाचतील का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.